वर्गात कुणी नव्हतं। त्याचवेळी शिक्षक आणि महिला असे काही आत करत होते की सारा जिल्हा हादरला। पालकांनी डोक्याला हात मारून घेतला। शाळेतील मुले जोरजोराने ओरडू लागली। मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातलं एक शांत गाव, झिरी मोहल्ला, छोटं साधं, गावातील प्रत्येकाला ओळखणारे चेहरे आणि त्याच गावातील एक सरकारी प्राथमिक शाळा। दररोज सारखाच एक दिवस। सकाळी मुलं हसत खेळत शाळेत आली, दुपारपर्यंत वर्गात शिकवणी आणि मग जेवणानंतर काही मुलं खेळायला मैदानात गेली। पण त्या दुपारी काहीतरी वेगळं घडलं, काहीतरी असं ज्याने संपूर्ण गाव हादरलं। शाळेतील एका विद्यार्थ्याने दुपारी पाण्याची बाटली आणण्यासाठी वर्गाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला। तो विचारत होता उद्याच्या गृहपाठाचं काय करायचं, पण त्याच्या नजरेसमोर जे आलं ते त्याने कधीच पाहिलं नव्हतं। वर्गात कुणी नव्हतं, सर्व शांत, पण एका कोपऱ्यात शिक्षक विक्रम कदम आणि एक महिला अशा अवस्थेत होते जे पाहून तो विद्यार्थी क्षणभर थिजूनच गेला। त्याने आवाज केला नाही, घाबरला आणि शांतपणे बाहेर पळाला। त्याला काय बघितलं हे कळत नव्हतं, पण मनात भीती आणि गोंधळ दोन्ही होते। संध्याकाळी गावभर कुजबूज सुरू झाली। शाळेत काहीतरी घडलंय, कोणी पाहिलं म्हणे, त्या शिक्षकाबद्दल आधीपासूनच काही बोललं जातंय। एकामागून एक लोक बोलू लागले। काही म्हणाले हे पहिल्यांदाच नाही, काही म्हणाले तो शिक्षक बराच काळ असाच वागत होता। सरपंच, उपसरपंच, पालक सगळे चिंतेत पडले आणि दुसऱ्या दिवशी ही गोष्ट गावभर पसरली। गावातील काही पालक थेट शाळेत गेले। मुख्याध्यापकांना विचारलं हे काय चाललंय इथे। मुख्याध्यापक सैरभैर, त्यांनाही काहीच कल्पना नव्हती। ताबडतोब शिक्षण विभागाला कळवण्यात आलं। जिल्हा शिक्षण अधिकारी हरिसिंग भारतीय यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली। तपासासाठी विशेष पथक तयार केलं गेलं। शिक्षकाचं नाव होतं विक्रम कदम। गावातील बऱ्याच लोकांना परिचित, पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, तो असं का करत होता। काही दिवसांपूर्वी सरपंचांनी त्याला वर्तणुकीबद्दल चेतावणी दिली होती, त्यावेळी त्याने मान डोलावली होती, पण बदल काहीच नव्हता। त्याचं वर्तन महिलांबद्दल आधीपासूनच संशयास्पद असल्याचं लोक म्हणू लागले आणि आता विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोर घडलेली ही घटना त्या सगळ्यांचं पुष्टीकरण करत होती। तपास पथक आलं, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी सगळ्यांची विचारपूस झाली आणि जसं जसं सत्य बाहेर येऊ लागलं तसं तसं गावात संतापाची लाट उसळली। पालक म्हणू लागले आमच्या मुलांना शिकवायचं की अशा गोष्टी दाखवायच्या, या माणसावर कडक कारवाई हवी। विक्रम कदम यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले। त्यांचा दावा हे खोटा आहे, माझी बदनामी केली जात आहे। पण लोकांचं मन आता शांत नव्हतं। गावातील प्रत्येक जण या घटनेमुळे हादरला होता। पालकांनी एकमुखाने मागणी केली, दोषी कोण आहे हे तपासून त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे। एका छोट्याशा शाळेत सुरू असलेला हा प्रकार आता संपूर्ण जिल्ह्याच्या चर्चेचा विषय बनला आहे। एका विद्यार्थ्याने पाहिलेला तो प्रसंग आता संपूर्ण गावाचं रूप बदलून गेला आहे आणि सगळ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमतो, शाळा म्हणजे शिक्षेचं मंदिर, पण जेव्हा तिथेच अशा सावल्या पसरतात तेव्हा दोष कुणाचा। या घटनेची चौकशी सुरू आहे। दोषी ठरल्यास कठोर कारवाई होणार आहे।